विरोधकांकडून नको ते आरोप. जयकुमार गोरे पहिल्यांदाच मीडियासमोर म्हणाले, माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडलेले आहेत. त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व आरोपांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी केलेल्या आरोपाचे गोरे यांनी खंडन केले. 2017च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं. ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचं ते म्हणाले. वडिलांच्या निधनानंतर खालच्या पातळीचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. केलं जात आहे. आता विरोधक जे आहे ते राजीनामा मागतायत. कसं बघताय तुम्ही हे फोटो वगैरे? राजीनामा का द्यायचा या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे ना, कारण आपल्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे. या व्यवस्थेने मला निर्दोष मुक्तता 6 वर्षापूर्वी केलेली आहे. मला वाटत नाही की हे कोण का बोलत आहेत आणि आत्ता का आलं पुढं मला माहिती नाही. पण एखादा सामान्य कुटुंबातला एखादा मुलगा पुढे येतो, 4 वेळा आमदार होतो, मंत्री होतो, प्रचंड संघर्षातून आत्तापर्यंत माझ्यावर 30-32 गुन्हे असे बोगस दाखल झालेले आहेत. त्याच्यावर मी फाईट केलेली आहे, लढाई करून इथेपर्यंत आलो आहे. त्यामुळं सामान्य कुटुंबातल्या मुलांना राजकारण करायचं नाही असा ह्यांचा मुद्दा आहे. ते प्रस्थापितांनी केलं पाहिजे असं यांना वाटतं. शिवसेना नेते संजय राऊत हे असं म्हणतात की सर्व नेते जे आहेत त्यांची तपासणी केली झाली पाहिजे. संजय राऊतांच्यावर पण काही आरोप आहेत असं मला माहिती आहे. मी त्या विषयावर जाणार नाही. पण मी एवढंच सांगेन आपल्याला की न्यायव्यवस्थेने निर्णय दिलेला आहे. मी संजय राऊतवर आणि संबंधितांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल करणार आहे. आपण नुकसानीचा दावा दाखल. ती महिला जी आहे ती उपोषणावर बसणार आहे. कसं बघताय तुम्ही या सगळीकडे? माहिती नाही, पण मी एक सांगतो, तीच महिला असं नाही, कोणतीही महिला असेल त्यांच्यावर असं काही त्यांना टॉर्चर करायचा प्रयत्न झाला असेल तर कारवाई झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.